आणि आजकालचे इंजिनिअरिंग पासआउट झालेल्या स्टुडंटची जे IT प्रोफेशनल्स आहेत त्यांची व्यथा अशी आहे की आमच्यापेक्षा कॉन्टेंट क्रिएटर सगळ्यात जास्त अर्न करतोय, सगळ्यात जास्त तो स्प्रेड करतोय स्वतःला, वेगवेगळ्या विभागात असेल, वेगवेगळ्या देशात परदेशात असेल आणि सेटल लाईफ आहे. तर याबद्दल त्यांच्या व्यथाबद्दल तुझं काय म्हणणं? सेटल लाईफ विथ तर आमची बिलकुल नाहीये. म्हणजे माझं असतं की 24 तास माझ्या डोक्यात कॉन्टेंट असतो, हे करू ते करू. आणि दुसरं म्हणजे सगळ्यांना जमणार पण नाही. म्हणजे मी असा सल्ला पण देणार नाही की तुम्ही हे करा. मी उलट म्हणेल की तुम्ही जर इंजिनिअरिंग केलंय, शिक्षण घेतलंय तर नोकरीच करा किंवा व्यवसाय करा दुसरा, पण कॉन्टेंटच्या नादी नका लागू, कारण सोपं काम नाहीये. आणि आम्हाला असं वाटतं की म्हणजे आम्ही असं म्हणतो की आम्ही चोजन वन आहे, की आम्हाला ते डोकं दिलंय की आम्हाला त्या क्षणी तो कॉन्टेंट सुचतो. तर तो सुचला नाही तर तुम्ही नाही ते ऍज अ करिअर सस्टेन करू शकत. सो सोपं तर अजिबात नाहीये. सगळ्यात मोठं सगळ्यात अवघड काम कॉन्टेंटच आहे, की मार्केटमध्ये टिकवणं, लोकांना एंटरटेन करत राहणं, त्यातनं पैसे कमवणं. तर हे सगळ्यात अवघड काम आहे जे आम्ही करतोय. खरं तर तू म्हणजे प्रेक्षकांच्या अगेन्स्ट हे आन्सर झाला असं मला वाटतं, की प्रेक्षकांना अपेक्षा असेल की आम्ही ते लाईफ दाखवतो की ते खूप इझी आहे, खूप सोपं आहे, दररोज बाहेर फिरायला मिळतं, खायला मिळतं, अब्रॉड ट्रिप होते, सगळं हवं होते. पण त्याच्या मागे जे आम्ही कष्ट करतोय ते कोणाला दिसत नाही. लोकांना फक्त एक 1 मिनिटचा व्हिडिओ दिसतो, पण तो 1 मिनिटचा व्हिडिओ बनायला आम्ही अख्खा दिवस कसं आमचं करून घेतो, कसे मारून घेतो हे लोकांना कळत नाही. ते जेव्हा प्रोसेस कळेल तिथे उभं राहून की आम्ही कसं उन्हात शूट करतो, रिटेक होतात, व्हिडिओ फेल होतो, सुचत नाही, ब्रँडचं प्रेशर असतं, ते जेव्हा कळेल तेव्हा त्यांची फाटेल. बरं, मग ज्या लोकांना एन्थुझियाझमने त्यांना वाटतंय की यार आपण यायला पाहिजे आणि त्यांना वाटतंय की आपण हे करिअर जर का चूज केलं तर तिथं आपण सक्सेसफुल होऊ शकतो, सो अशा लोकांसाठी काय सल्ला? नका येऊ. अच्छा, स्ट्रेट अवे आम्हालाच करू द्या. हो. गर्दी इंस्टाग्राम आणि युट्यूबवर गर्दी खूप झाली आहे, ती नका वाढवू. तर जे कारण काय म्हणजे मी कोणाला बघून या क्षेत्रात नाही आलेलो. असं नाही की अरे भुवन बामचं झालं म्हणून माझं होईल, चला चला जाऊ झालं, भुवन बामचं झालं, आपण भुवन बाम नाहीये. सो जिसका होणे का उसका होई जाता है. पण एक्सचं बघून जर वाय गेला मागे मागे तर वायचं कल्याण होईल, असं हे आहे. सो काही कॉन्टेंट क्रिएटरची आता सध्या परिस्थिती अशी आहे की त्यांचा कुठला तरी तुक्क्यात एखादा रील व्हायरल झाला किंवा मिलियन्स व्ह्यूज त्याला मिळालं, सो त्याचा मधला जो कॉन्टेंट क्रिएटर तो जागा होता. सो ते कितपत योग्य आहे? तो जागा होईल, पण तो एका वीक मरून पण जाईल तो कॉन्टेंट क्रिएटर. त्याच्यामुळे एक व्हिडिओ मिलियन जाऊन काही होत नाही. कन्सिस्टन्सी लागते. 4 वर्ष कंटिन्यू तुम्हाला हे करणं, 4-5 वर्ष काम आहे. तुमची एक इमेज बाहेर, एक व्हिडिओ काय 1 मिलियन कोण लक्षात ठेवतं? तुम्ही सांगा, दिवसाला लाखो रील तुम्ही बघतात, कोणाला आठवतं कोण चेहरा आहे काय केलंय? त्याच्याने काही होत नाही. सो ते करत राहणं हे काम आहे. आणि मी काय सल्ला म्हणून देत नाहीये, मी कोणीच नाही असं बोलणार. मी अरे सांगतोय माझ्यावरती जर बनला तर मी अरे सांगतोय, मी शहाणपणा करत नाहीये, पण सांगतोय की हा माझा एक्सपिरियन्स आहे की एक व्हिडिओ व्हायरल जाऊन काही होत नाही. आता मी करतोय म्हणून मला मी या स्टेज पर्यंत पोहोचलोय की आय नो फ्यू थिंग्स अबाउट दिस. ओके, शॉर्ट टर्म गोल काय आणि लॉंग टर्म गोल काय? शॉर्ट टर्म गोल यार असा असतो फॉलोअर्स आणि ब्रँड्स. व्हिडिओ करा, थोडंसं फेमस व्हा आणि आपले खिशे भरून घ्या, हा शॉर्ट टर्म गोल आहे. पण लॉंग टर्म जर म्हटलं तर माझे असे काही बॉलिवूडचे सेलिब्रिटीज आहे मला सगळ्यात जास्त आवडते, तर मला त्यांच्यासोबत काही ना काही काम करायचंय. ते माझं लॉंग टर्म गोल आहे. वेब सिरीजच्या माध्यमातून असू द्यात, रीलच्या माध्यमातून असू द्यात, काही असू दे, कुठलं पण काम चांगलंच आहे. फक्त मला त्यांच्या सोबत काहीतरी स्क्रीन शेअर करायची आहे, त्यासाठीच माझं हे सगळं धडपड चालली आहे.